जे लोक स्वराज्याच्या इतिहासाला आज पुस्तकांमधून मिटवायला निघालेत, तिथे हे दगड या इतिहासाची कायम साक्ष देत राहतील. तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस आणि या 20 गड संवर्धन सिरीजच्या 11व्या भागामध्ये आज मी परत एकदा आलोय 140 किलोमीटरचा प्रवास करून कोथळी गडावर, जिथे आम्ही गडाच्या भग्न झालेल्या महादरवाजाला आणि बुरुजाला पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न करणार होतो. सकाळी 6 वाजता गड चढायला सुरुवात करत वरती पोहोचल्यावर कोथळी गडावर पडलेल्या सूर्योदयाच्या किरणांबरोबरच शस्त्रपूजन करून संवर्धनाला सुरुवात केली. या संवर्धनासाठी दुर्गवेद, स्वराज्याचे शिलेदार असे ग्रुप व संस्था काम करण्यासाठी आल्या होत्या, जिथे आम्ही सर्वजण मिळून हे कार्य पार पाडणार होतो. ज्या प्रकारे दिवाळीमध्ये किल्ले बांधण्याची स्पर्धा करतात, त्याच प्रकारे किल्ले बांधण्याची स्पर्धा आम्हीही करत होतो, जिथे या स्पर्धेत फक्त आम्हीच होतो. या पडलेल्या बुरुजाच्या दगडींना उचलून ठेवणे जे आमच्यासाठी कठीण होते, तिथे याच बुरुजावर असणाऱ्या मोठमोठ्या दगडींना त्या काळामध्ये उचलून कसे ठेवले असेल हा प्रश्न होता. या दगडींनी स्वराज्य तर पाहिले, पण आज तेच दगड हे टिकवण्यासाठी आमचे चाललेले प्रयत्न बघून कुठेतरी आनंदी असतील या विचाराने आम्ही हे कार्य पूर्ण करत होतो. एकीकडे वाटेमध्ये असलेल्या मोठमोठ्या दगडींना बाजूला काढण्याचे काम चालू होते, तर दुसरीकडे पावसाळ्यात जोरात वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला वेगळ्या दिशेला वळवण्याचे प्रयत्न चालू होते, ज्यामुळे राहिलेला बुरुज जसाच्या तसा भक्कमपणे उभा राहील, जो या स्वराज्याच्या इतिहासाला कायम साक्ष देत राहील. हा इतिहास कोणत्याही पुस्तकातून मिटूनही न मिटणार आहे.